नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपला KBR टीम चॅनलमध्ये ब्लॉगिंगमध्ये. तर कशी आहात मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, एक खुशखबर आहे. आज आपण प्रवास करणार आहे अजून पुन्हा एकदा. सांगायला खूप आनंद होतो आहे, कारण या गाडीचे असे व्हिडिओ आहेत ना भाई, काय सांगू तुम्हाला. या गाडीचे एवढे व्हिडिओ आहेत ना, कमीत कमी आता हा तिसरा का चौथा व्हिडिओ आहे. तर ही गाडी तुम्हाला समजत असेल कुठला व्हिडिओ बोलतो आहे. तर आपण बोलतो आहे स्वामीबद्दल. श्री स्वामी ट्रॅव्हल जी ऑपरेट आहे मुंबई टू आजरा, बोरोलीमधून चारकोप आहे, विरार पण आहे, बदलापूर मार्गे पण जाते, प्लस भाईंदर मार्गे, चंदगड, निप्पाणी मार्गे पण जाते गाडी. तर असा प्रश्न झाला की मी आज आलेलो काल गेलेलो ऑफिसला. तर ऑफिसला मला बोलला नवीन गाडीचा व्हिडिओ बनव मुंबईतून. तर बोललो ठीक आहे बनवूया. तर तुम्हाला कसा वाटतो व्हिडिओ आज सांगा. भावाला चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आता आपण इथे विरवानीला, हे बघा विरवानीला आहे. आणि अजून एक खास गोष्ट म्हणजे आज आपल्यासोबत एक खास माणूस आहे, तो मी तुम्हाला नंतरला भेटवतो पुढे गेल्यावर. आता आपण बघा इथे विरवानी बसस्टॉपला आहे, गाडी आता आपली येते. तर गाडी आला तसं मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. तोपर्यंत बाकीचे ज्या गाड्या येतात त्यांचे जरा शॉर्ट्स एन्जॉय करा. माझा आज हात दुखते कारण जरा थकून आलो ना, त्याच्यामुळे सकाळी जॉबवरून आलो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लास्टपर्यंत. जे पण नवीन असतील भावाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. ब्लॉग एन्जॉय करा. चला भेटूया डायरेक्ट इथे स्टॉपला गेल्यावर. चला. तर नमस्कार मित्रांनो, आपण पोचलो आहे बघा. तुम्हाला हा स्टॉप माहितीच असेल, हे आपण जिथे उभा राहतो. तर आज आपल्यासोबत आहे खास माणूस, तो म्हणजे सर्वज्ञ गायकवाड, महाराष्ट्र टुरिस्ट क्रीडा म्हणून याची ID आहे. याला नक्की जाऊन फॉलो करा. आज आपल्यासोबत हा पूर्ण असणार आहे. बाय कुठपर्यंत येणार आहे सांग? पोवाडपर्यंत. तर बघू आता, जर जमलं तर पोवाडपर्यंत जाणार आहे, नाहीतर मग माहितीच आहे तुम्हाला कुठे होतं तर आपण मेडोरीला. तर तिथपर्यंत करणार आहे. नंतरला आपण दुसऱ्या दिवशी पावमाला समजा जाणार आहे, तर त्याची थोडीफार क्लिप टाकून येईल मी. तर पूर्ण ब्लॉग एन्जॉय करा. आता आपण इथे विरवानीला उभं आहे, अजून गाडी तर आली नाही कुठली. तर आता बघू कुठली गाडी येते. सर्वज्ञ पूर्ण आहे. गाडीवाल्याला फोन केलेला, तर गाडीवाला म्हटला निघाले गाडी. तर बघू कसं काय असतं गाडी आल्यानंतर. आणि बाकीच्या गाडीपर्यंत पूर्ण शॉर्ट्स एन्जॉय करा. तर चला भेटूया डायरेक्ट आता गाडी आल्यावर. आडवे माझा आडवे तू काढ ना, उभे व्हिडिओ काढ तू. लाईटिंग रे. येतात. मी लाईटिंग मारा सांगतो. मोऱ्यावाला येतो, थांब. जाऊ दे, थांबायला भेटूया. तर मित्रांनो, आपल्याला मोर्याचा दादा भेटला आहे. हो ना, बघू गाडीवर. हो शेठ, भेटूया आज धाब्यावर. आज व्हिडिओ येणार आहे पूर्ण यूट्यूबला. हा बघा, आज शेठ आहेत, हे आहेत. आज मोऱ्या गाडी आलेली आहे. बघू आता आपली गाडी कधी येते. सर्वज्ञ तर उभा आहे. हा बघा गाडी गेली, आपली गाडी मागे आहे. गाड्या तर मित्रांनो, आपण ज्याची वाट बघत होतो, स्वामी गाडी आलेली आहे. हे बघा, आज गाडी आपली आलेली आहे. एक नंबर गाडी आज छोट्या बाय वाटतं, गाडीवर छोट्या बाय आहे. आणि एक नंबर अशी गाडी आलेली आहे आज. काय बोलू आज गाडी. आता आपल्याला सर्वज्ञ सांगेल काय काय गाडीमध्ये. सांग जरा, मिनिट सांग गाडीमध्ये काय काय आहेत. गाडीमध्ये आता सांगायला गेलं तर तुम्हाला प्रत्येकाला 2-2 सीट्स भेटतात. कधी थंडी लागली तर तुम्ही अंगावर उडून सुद्धा घेऊ शकतात. ACचा पण पॉईंट दिलेला आहे. AC सोबत तुम्हाला इथं लाईट्स पण भेटतात, म्हणजे अंधारात सुद्धा काही होऊ नये म्हणून. आणि प्रायव्हसीसाठी, स्वतःसाठी, म्हणजे प्रायव्हसीसाठी एवढे मोठे आई शपथ काय ब्रेक आहे. प्रायव्हसी तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला तिकडे एमर्जन्सीसाठी तुम्हाला एक हॅमर दिलेला आहे. जर काही काय झालं सोडून कार उडी मारू शकता.
दुसरं तुम्हाला एक तुम्हाला चार्जिंग पॉईंट दिला जातो. तो चार्जिंग पॉईंट तुमच्या मोबाईलला चार्जिंग करायला दिला जातो. हो. अशा सगळ्या सुविधा याच्यामध्ये आहेत. प्लस तुम्हाला एक सेफ्टी म्हणून एक कॅमेरा सुद्धा दिलेला आहे पुढे स्टार्टिंगमध्ये. तुम्हाला तुमचे काय चोरी होणार नाही याची बेसिक गॅरंटी स्वामी ट्रॅव्हल्स येते. दुसरं म्हणून बोलत तुम्हाला टाइम सुद्धा समोर दिसतो. हे सगळं सेफ्टी तुम्हाला एकच गाडी देऊ शकते ती म्हणजे स्वामी ट्रॅव्हल्स. तर बाकी तर हे बघा अजून एमर्जन्सीमध्ये बघा अजून ॲड केलं म्हणजे तर हे बटन फक्त असं वरती करायचं आणि स्टॉप आपण तर दाबणार आहे. एमर्जन्सी स्टॉप आला तुम्ही हे दाबून. आणि इथे तर अजून तुम्हाला बघितलं असेल तुम्ही एमर्जन्सी डोअर हे हॅमर बाकी सगळं तुम्हाला जे बाकी गाडीमध्ये असतं. पण या गाडीमध्ये अजून एक आहे. हा मोठा हॅमर आहे. हा बघा हा बघू शकता तुम्ही. हा नुसता असा जरी घेतला तरी निघतो. तर ब्रँडिंग बघायला गेलं या गाडीचं तरी बघा स्वामी ट्रॅव्हल्स आजरा अप्पर 18 ते सगळं असं देऊन जातं. आणि मेन म्हणजे सिटिंग तुम्हाला दाखवतो. सर्वज्ञ बसून दाखव एक सीटवर कुठल्या तरी एक म्हणजे कम्फर्टेबल केवढे आपल्याला समजेल. हे बघा सर्वज्ञ इथे बसले आहे. पुशबॅक केवढं आहे दाखवायला. पुशबॅक दाखव. झोपूसुद्धा शकता. केवढं मागे गेलं एवढा मागे जाते गाडी. आणि प्लस AC हे बघा इथं सुद्धा केवढा म्हणजे कम्फर्टेबल बसायला एकदम जागा. आणि इथे AC फॅन सगळं भेटतं. इथे पण AC फॅन सगळं आहे. तर इथे हे बघा सुद्धा भेटतात म्हणजे 24 तास AC चालू असणार. काही टेन्शन नाही. इथं सुद्धा एक तुम्हाला हॅमर भेटतो म्हणजे सेफ्टीसाठी फक्त वरच्यांना तर खालच्यांना सुद्धा हॅमर भेटतो. हे बघा. आणि बाकीच्या तर डबलमध्ये दाखव एकदा डबलमध्ये कसं आहे. तुम्ही इथं सुद्धा झोपू सुद्धा शकता. याला पण पुशबॅक भेटतो दोघांना पण. पुशबॅक कर. हा बघा पुशबॅक झालं. काय टेन्शन नाही. इथे चार्जिंग पॉईंट दिला आहे काय. हां इथे पण चार्जिंग पॉईंट आहे. पॉईंट म्हणजे मोबाईलला तुम्ही चार्जिंग सुद्धा करू शकता. इथे तुम्हाला वॉटर बॉटल ठेवायला एक पाण्याची बॉटल ठेवायला एक स्टँड दिलेला आहे. आणि इथं कुठलं तुम्हाला सामान असेल ते तुम्ही पण तिथे कृपया करून तिथे चप्पल नका ठेवू. एवढंच करा. चप्पल खाली आपण ठेवू शकतो तिथे इथे. बाकी सर्वांना गाडी कशी वाटली. गाडी एक नंबर आहे. काय पण मला प्रवास करा होता स्वामी ट्रॅव्हल्स. तर नमस्कार मित्रांनो आपले एक पॅसेंजर भेटले. डेली प्रवास करतात स्वामी ट्रॅव्हल्सने. डेली म्हणजे वर्षातून एकदा दोनदा असतात. पण महिन्यातून जसे काही ट्रिप असेल किंवा काही फंक्शन किंवा काही इमर्जन्सी आली तर गाडीने प्रवास करतात. तर त्यांच्याशी आज वाटलं आहे. तर तुमचं नाव सांगा. प्रवीण एकनाथ पाटील. जोरात जरा म्हणजे आवाज प्रवीण एकनाथ पाटील माझं नाव. आणि आज तुमच्यासोबत कोण कोण प्रवास करतात. माझे आई वडील आहेत. तर तुम्हाला मेन म्हणजे ज्या ही गाडी आली आहे ही गाडी तुम्हाला माहिती असेल आत्ता ही नवीनच गाडी आहे. तिचा कमीत कमी 6-7 दिवस झाले असतील लावले गाडी. तर ही तुम्हाला कशी वाटली गाडी. चांगलं आहे. माझे आजी आजोबा पण आले होते येताना तर बोलले कम्फर्टेबल गाडी वगैरे आहे. आणि म्हणजे तुम्हाला गाडीचं रूट परत गाडी टायमिंग कसं वाटतं. हाय गाडीचा टायमिंग वगैरे टायमिंग बरोबर टायमिंग आली गाडी. आणि म्हणजे बाकी ड्रायव्हरबद्दल झालं किंवा काय झालं किंवा सीटबद्दल झालं सीटचं कम्फर्टेबल बोला किंवा तुमचं बाकीचं जे काही असेल गाडीबद्दल ते तुम्हाला काय वाटतं गाडीबद्दल. गाडी आहे चांगली कम्फर्टेबल वगैरे आहे. ट्रॅव्हल आणि टायमिंग पण सोडते बरोबर. आणि अजून समजा गाडीमध्ये जर नवीन गाडी आणायची झाली स्वामीने तर स्वामीच्या अजून किती गाड्या आणल्या पाहिजे म्हणजे कशा आणल्या पाहिजे तुमच्या हिशोबाने. भरपूर आणा. अशा तुम्हाला कम्फर्टेबलसाठी तुम्हाला कशा पाहिजे ते सांगा. AC पाहिजे नॉन AC पाहिजे. AC नॉन AC पण चालेल. काय काय लोकांना नॉन AC कारण आता सध्या तरी सीझनला तुम्ही बघत असाल नॉर्मल आता पावसाळ्यामध्ये नाही चालू शकत. म्हणजे तिथे आपलं चालेल. तर मित्रांनो तुम्ही आता बघितला आता यांचे वडील आहेत. यांचे काय तुमचं नाव काय. एकनाथ पाटील. एकनाथ पाटील. तुम्हाला कसं वाटते गाडी एकदम कम्फर्टेबल आहे. झोपून एकदम AC BC सगळं ऑन आहे. बाकी काय म्हणजे असं ही गाडीबद्दल असं काय बोललं नाही ना की चांगली नाही अशी. एकदम एक नंबर गाडी आहे ना. आणि इथे त्यांच्या आई आहेत. आई तुमचं नाव काय. तुम्हाला म्हणजे किती वर्ष झाली असेल तुम्ही गाडीतून या म्हणजे स्वामीमधून प्रवास करताय. पहिलीच टाइम आहे. तसं नाही या गाडीतून बोलत म्हणजे बाकीच्या जेवढ्या गाडी असतील त्याच्या किती वर्ष झाली तुम्ही गावाला स्वामीनेच जात आहे. 20-25 वर्ष झाले असेल. तर समजा एवढी जरी गाडी आहे तर तुम्ही बघत असाल की एवढ्या म्हणजे प्रवास करताय तर तुम्ही बघू शकता गाडी कशी आहे म्हणजे कम्फर्टेबल आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही नक्की प्रवास करा स्वामी ट्रॅव्हल्सने. तुम्हाला कसं वाटतं नक्की सांगा. तर भेटूया पुढे डायरेक्ट आता डिला रोडला. तर मित्रांनो अजून एक आपल्याला पॅसेंजर भेटते त्यांना आपण विचारूया. तर सांगा तुमचं नाव काय. तर तुम्हाला किती वर्ष झाली स्वामीमधून प्रवास करता. कशी वाटली गाडी तुम्हाला. कम्फर्टेबल एकदम. बरं बुकिंग सगळं एकदम कम्फर्टेबल आहे. ताईचं नाव. ताई तुमचं नाव काय. तुम्हाला पण किती वर्ष झाली गाडी. मला झाले 4-5. तर कशी वाटली. कम्फर्टेबल आहे. गाडी म्हणजे सर्व्हिसिंग कशी आहे तुमची गाडी.
तर अजून काय सांगाल आमच्या यूट्यूब मित्रांसाठी की गाडीमध्ये प्रवास करायसाठी चांगले आहे का नाही? हो हो खूप छान आहे. 12 तासाचा प्रवास एकदम चांगला होतो. तुम्ही नक्कीच ही गाडी करू शकता ट्राय. आणि बाकी सीट्सबद्दल बघायला गेलं तर कशा आहेत seats? कम्फर्टेबल आहे, खूप छान आहे, काही हरकत आणि नाही. आता समजा सीझन चालू होतं उन्हाळ्यामध्ये एक वेळेला AC चालते माणसं ज्यांना चालत नाही वयस्कर लोकांना, पण बाकीचे तुम्ही बघत असाल की बाकीचे एकदम वयस्कर माणसं असतात त्यांना पुढची सीट असते, त्यांना AC नको असते. मग त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल स्वामीच्या म्हणजे जे कोण बघतील स्वामीचे त्यांना काय सांगाल तुम्ही अजून कशा गाड्या आल्या पाहिजे? छान आहे. अजून गाड्या आल्या तर चांगलं, कारण पुन्हा पुन्हा काय एसीचा प्रॉब्लेम होतो. हां, म्हणजे तुम्हाला AC पण पाहिजे नॉन AC पण असं दोन्ही कम्फर्टेबल काय काय ना दोन्ही म्हणजे comfortable जर खिडक्या पॅक असतील तर ज्यांना श्वास घ्यायचा त्रास असतो त्यांना ओपन खिडक्याचं पण चालते. हो. तर तुम्ही बघितलं आता कसं आहे पूर्ण आपण घेतलं प्रवाशाचं ते एक मागे दादा होते त्यांचे आईवडील फुल्ला त्यांचं पण घेतलं आहे. तर बाकी अजून जर प्रवासी येत असतील तर बघूया. तर थँक्यू का तुमचं बोलणं खूप एकदम हे झालं. तर मित्रांनो आज आपले क्लीनर दादा आहेत. दादा तुमचं नाव काय? हां किती वर्ष झाली तुम्हाला म्हणजे कधी आलात गाडीवर? आज पहिली ट्रिप आहे काय? नहीं पहले नहीं हो रहा है। मतलब कितना साल हुआ आपको इधर? मेरे को अभी इधर से काम करके 7 साल हो स्वामी पे. तर हे यांना मी पहिल्यांदा बघतो आहे. आपला इथं विशाल दादा इथं बसला आहे ऑन स्टेरिंगवर क्वीनवर बसला एकदम. गाडी चालू आहे एक नंबर गाडी बघायला बघता तुम्ही. एकदम व्ह्यू एकदम कम्फर्टेबल आहे. गाडी एकदम आज पूर्ण दणकात आहे आज रात्रभर व्हिडिओ. तर बघू आता कसं असतं. आता आपण पोचणार थोड्या वेळात दिला रोडला तिथे बाकीच्या मेंबरशी आपण वार्ता करणार आहे. तर दादा ही गाडी आता तुम्ही आलात या गाडीवर कशी वाटली तुम्हाला गाडी म्हणजे कम्फर्टेबल कशी आहे? बोलो एक नंबर है। आणि- कंप्लीट नाही काय नाही आणि परत गाडी चालू आहे म्हणजे चालू आहे बोललो सर्व्हिसिंग करायला झालं किंवा साफसफाई झाली किंवा गाडी कशी दिसते? साफसफाईमध्ये टॉपमध्ये छोटं नाही काही पॅसेंजरला बी म्हणता आणि आपल्याला राहणे करत नाही सगळे कम्फर्टेबल आहे एकदम. हां पॅसेंजर एकदा बसलं की काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे पॅसेंजरकडून अजूनपर्यंत कंप्लेंट नाही आली. पॅसेंजरची कंप्लेंट नाही आहे. आणि जर समजा पॅसेंजरचं काय सामान राहिलं तर स्वामी ट्रॅव्हल्स ही नेहमी त्यांना लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करते. बरोबर. लोक टायमिंगला आले पिकअप करतं आणि गावाकडे जाताना त्यांना काय काय लोकांना गावाकडे जायचं असतं तर जर टाईम कवर करून त्यांना पण व्यवस्थित पोच करतात. हां. तर विशालला आपण नंतर बोलूया कारण आता गाडी चालवते तो. तर असं काही सजवलं बघा गाडीला एक नंबर सजवलं आहे. त्या अपोजिट गाडीला तुम्ही रेडवाला बघितलं असेल ते आशेवाले इथे बघा ऑरेंजवाले आहेत. प्लस गाडी काय दिसते आई शपथ काय सांगू तुम्हाला. हे तर काय भाई हे तर अप्सरसारखे अशी सजवले ना गाडी खतरनाक सजवलं आहे भाई खतरनाक. ही पण गाडी प्लस अपोजिटला पण जी गाडी आहे ती गाडी बाहेरचा मी पूर्ण लुक गाडीचा देणारच आहे. तर विशाल दादा आहेच आता. तर बघू आता कसं काय असतं. अजून गाडीमध्ये तुम्हाला दाखवतो केबिनमध्ये काय काय आहे. मेन म्हणजे इथे देवांचा फोटो आपल्या गणपती बाप्पाचा दत्तगुरूंचा आणि लक्ष्मीचा प्लस इथे कोवाड आजरा कोल्हापूर लीला रोड आणि चारकोप असं लिहिलेलंच आहे. आणि हा विशालाचा किंग इथे बसलेला आहे. प्लस तिथे तुम्हाला बाकीचे जे स्विचेस आहेत एमर्जन्सी ब्रेक झाला किंवा रिटायर ब्रेकचा स्विच झाला ते आहे. इथे ACचे पॉईंट दिसून जातात. प्लस इथे लायटिंगचे जे आतमधल्या लायटिंग आहेत केबिन लाईट आहेत तिथे ते दिसून जातात. प्लस इथे आयशर जो अशोक लेलँडचा लोगो आहे त्याचा तुम्हाला स्पीडोमीटर प्लस जे गाडीचे एमिनेट्स आहेत ते दिसून जातात. प्लस इथे एमर्जन्सीसाठी तिथे तुम्हाला जे एमर्जन्सी डोअरसाठी जे असतात हॅमर तसा मोठा हॅमर तुम्ही मागे बघितला असेल तो आहे. प्लस इथे एमर्जन्सी किट आहे. इथे जो साऊंड सिस्टम आहे त्याचा बॉक्स आहे. प्लस इथे जो वरती झोपतो जो दुसरा ड्रायव्हर असेल तो त्यासाठी स्पेशल स्लीपर आपण बनवून घेतले बरोबर दादा. प्लस इथे प्रकाशचा लोगो आणि इथे जो नंतरला ड्रायव्हर जेव्हा आंघोळ करून येतील त्यांच्यासाठी पावडर किंवा काय लावायचं असेल किंवा ते मिरर दिला आहे. इथे प्लस 2 हे दिसतील तुम्हाला फॅन दिले आहेत. प्लस इथे व्हेंटिलेशन आहे व्हेंटिलेशनसाठी पण आहे. असं तुम्हाला काय असं दिसून जाईल गाडीमध्ये. तर भेटूया आता कसं असते पूर्ण डिटेलमध्ये पूर्ण अजून सांगणारच आहे. आतमधून बघितले बाहेरून बघितले आता केबिनमधून झाले. आता फक्त बाहेरून तुम्हाला दाखवतो डिझाईन कशी आहे काय कशी आहे कारण घाईमध्ये आपण चढलो त्याच्यामुळे दिसली नाही. तर आता पूर्ण लास्टपर्यंत व्हिडिओ बघा शेवटपर्यंत बघा. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. त्याला भेटूया डायरेक्ट डिलर रोड. असे क्वालिटी
मित्रांनो हे बघा साई पूजा दादाची इथे उभी आहे एक, ती दिसली असेल तुम्हाला. आणि अजून एक गाडी जी कोकणात फेमस आहे ती इथे पण एक आहे उभ्या. आता सीझनला तुम्हाला म्हणजे इथे गाड्या उभ्याच दिसणार, बरोबर ना दादा? सीझनला म्हणजे पकडून चला तरी पण किती तारखेपर्यंत असेल गाड्यांचा आसोबांचा? तर 2 महिने तरी असेल ना. 2 महिने. तर असं काही आहे. ही बघा इथे ही उभी आहे समोर अभिषेकची विशाल, ही साई पूजा तुम्ही बघितली असेल. आणि ही बघा समोर किंग साई तन्मयची गाडी आहे. तर बघू आता कसं काय असतं. आपली गाडी तर इथे अजून ही बघा इथे साई तन्मय आहे. इथे साई तन्मयचं ऑफिस आहे, ते जे तुम्हाला दिसतं ना तिथे ते साई तन्मयचं ऑफिस आहे. आणि इथे साई तन्मयची गाडी लागते हे बघा. आणि इथे अभिषेक, म्हणजे इथे कोकणात जाणाऱ्या सगळ्या गाड्या उभ्या राहतात. तुम्हाला एक हॉल्ट सांगतो जिथे गाड्या उभ्या राहतात, डिलर रोडच्या आधीचा हॉल्ट आहे हा. या जागेचं नाव काय दादा? परेल डिपो. परेल डेपो. तर परेल डेपोच्या इथे असं काही असतं. तर तुम्हाला दाखवूया. आता जरा सिग्नल लागलं आहे. तर अजून बघायला गेलं तर स्वामीचे म्हणजे जर टॉयलेट गाडी आणली तर पॅसेंजरसाठी अजूनच चांगलं होईल ना. म्हणजे जर सारखं पॅसेंजर टॉयलेटसाठी उठतात एसीमध्ये, त्याविषयी एसीमध्ये जर टॉयलेट आणली तर अजून जरा चांगलं होईल, बरोबर? अजून सीझनमध्ये गाड्या येणार, बाथरूमच्या गाड्या येणार. हां लेडीज वगैरेला जागा नसतं, जेंट्स असतं बाहेर. हां लेडीजसाठी तर चेक करून देणार आहे. देणार. तर बघू आता कसं काय. सिग्नल तर लागला, आता सुटला आपला. बाजूला कोकणातल्या गाड्या. आता हे बघा तुम्हाला सांगतो, हा ब्रिज क्रॉस केल्यानंतर कोपऱ्याला बघा सगळ्या तिथे कोकणातल्या गाड्या आहेत. सगळ्या कोकणातल्या दिसत नसेल, ब्लर झालं असेल. आता इथून आपण सरळ जाऊन लेफ्ट घेऊ. लेफ्ट घेतल्यानंतर जो ब्रिज लागेल तो म्हणजे आपला लोअर परेलचा ब्रिज, जो तुम्ही बघितला असेल. त्या लोअर परेलच्या ब्रिजवरून 2 मिनटाच्या अंतरावर पण नाही, डिला रोड आहे, तिथे आपलं ऑफिस आहे. तर बघू आता समोर तिथे दत्तकृपा ऑफिसच्या जरासं पुढे आपलं ऑफिस आहे, पेट्रोल पंपच्या समोर बरोबर. तर बघू आता कसं काय असतं. भेटूया लास्टपर्यंत. व्हिडिओ नक्की बघा. जर आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब भावाला नक्की करा, सपोर्ट करा. आणि अशाच व्हिडिओसाठी KBR टीम चॅनलला नक्कीच तुम्ही फॉलो कराल अशी माझी अपेक्षा आहे. तर अजून स्वामीचे तुम्हाला माहिती असेल, आता स्वामीचे मी एवढे व्हिडिओ टाकतो आहे, सगळे मला कमेंट करतात बाकीच्या गाडीचे टाक. कारण बाकीच्या गाडीचे टाकतोच, पण बाकीच्या गाडीत मला जायलाच भेटत नाही. कारण स्वामी अशी गाडी आहे की मला लगेच बोलवतात, नवीन गाडी आली व्हिडिओ काढायला आहे, लगेच व्हिडिओ काढायला आहे. त्याच्यामुळे स्वामी गाडी आपल्याला कायम सपोर्ट करतात व्हिडिओसाठी. तर आत्ता तर मागच्याच 1 महिन्यामध्ये मी त्या 2 व्हिडिओ टाकलेत. आत्ताच मी टाकलेली बरोबर. आता हे जी टाकलेली एक जी तुमची धाराऊ का सुभेदार आहे ना त्याची एक व्हिडिओ टाकलेली, आणि जी तुमची विरार गाडी आहे ना ती एक टाकलेली. तर असे व्हिडिओ टाकलेले. ही बघा अजून एक दिसली आपल्याला गाडी, रामेश्वरची जी शिवरामेश्वर विकले ना बाणे, ती गाडी आहे. बाणेने विकत घेतले. तर बघू आता कसं काय असतं. डीलर रोड आलं आहे तर पूर्ण जाम आहे, आणि दादाने इथून गाडी काढली. तर त्याच्यामुळे स्वामी अशी एकमेव कंपनी जी मला बोलतात. आणि खास म्हणजे थँक्यू म्हणजे रिजवान शेठ आणि जे बाकीचे मेंबर आहेत, किरण दादा झाला, परत आपला रणजित दादा झाला, असे बाकीचे जे मेंबर आहेत ते आपल्याला नेहमीच सपोर्ट करतात. तर त्यांनासुद्धा आपण नेहमी सपोर्ट करतो. आणि त्याच्यामुळे जेव्हा पण स्वामीचं काम असेल मी नक्की जातो. आणि बाकी बघूच आता तुम्हाला एक सरप्राईज येणारच आहे 2-3 दिवसामध्ये, ते तुम्हाला भेटून जाईल सरप्राईज. तर बाकी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघा. आता आपण टर्न मारूया आणि डायरेक्ट जाऊया डिला रोडला. मित्रांनो बघा गाडी लेट असून एकमेव 1 मॅन शो केला आज. गाडी लेट असून गाडी शेटने एकदम टायमावर गाडी आणली बघा. सगळ्यांच्या जी पुढे होती दत्तकृपा, जी सगळ्यांच्या मागे आहे, काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल, पण शेटने एक नंबर पळवली म्हणजे एवढी पळवणार आहे, पण टायमात गाडी आणली एकदम 6ला प्रॉपर तुम्हाला डिला रोडला पोचणारच. आता बघा हा लोअर परेल ब्रिज आहे, तुम्हाला जसं बोललो तसं. सर्वज्ञ आत्ता आला पुढे, आणि ते आपले दादा आहेत क्लीनर दादा. तर त्यांचा पण आपण पूर्ण व्हिडिओ बनवणार आहेत. एकमेव गोष्ट म्हणजे मॅनेजर तर असतोच गाडीला, पण सर्वजण जसं बघत असेल मॅनेजर काय करतो, गाडीचं मेंटेनन्स असेल ते बघतो, पण जे मेन काम करतो जे आतमध्ये गाडीमध्ये ते एकमेव करतो म्हणजे तो कोण, क्लीनर करतो. तर क्लीनरचा आज आपण पण व्हिडिओ करणार आहे. आपण बाकीचे व्हिडिओग्राफर काय करतात, ड्रायव्हरचे व्हिडिओ काढतात, गाडीचा व्हिडिओ काढतात, पण आज आपण असा व्हिडिओ काढणार आहे ना, सगळे बघत राहणार. कारण क्लीनर दादा अशी एक आहेत ना, असा एक व्यक्ती आहे
जो गाडीला मेंटेन पण ठेवतो, गाडीचं सगळं बघतो, पॅसेंजरशी बघतो, पण बाकी काय असेल गाडीबद्दल काम ते पण बघतो, सर्व्हिसिंगसुद्धा करतो. पुन्हा पावसाळ्यामध्ये पावसामध्ये तो गाडी उतरून भिजत ते जे काय टायरचा जर फुटला किंवा काय टायर बदली करायचं असेल ते पण करतो, बरोबर. तर सर्वज्ञ तर आज पहिल्यांदाच चाललं आहे आपल्यासोबत. तर तुला कसं वाटतं का स्वामीमधून? काय मस्त गाडी आहे, कम्फर्टेबल आहे, म्हणजे नवीनच गाडी आहे आणि म्हणजे माझा फर्स्ट ट्रिप आहे कोल्हापूरचा. म्हणजे आज पहिल्यांदा यशसोबत कोल्हापूरला जाणार आहे, जरा चांगलं फील होतं आहे. तर तू बाकीच्यांना तर मी यश नावाने ओळखतो, पण माझं जे आतमध्ये जे नाव लपलं आहे ते नाव तू काय सांगशील आज? म्हणजे जे मी अजून सगळ्यांनाच माहिती आहे ते, पण जे आपले व्लॉगिंगला आय डी आहेत त्यांना नाव माहिती नाही ते. तर ते माझं नाव काय तू सांग मला, जे माझी गेमिंग आय डीला काय नाव आहे? गेमिंग आय डी आपली ती ज्याच्यावर आपण पोस्ट टाकतो, सगळं करतो, तुला हिंट पण देतो मी. KBR टीम ऑफिशियल. हां बरोबर. तर मित्रांनो आय डी आपण रिव्हील केलेली आज सर्वज्ञाच्या तोंडातून. तर आज KBR टीम तुम्ही पूर्ण जाऊन चेक करा, #KBR मेंबर. तर त्याच्यामध्ये ह्याच्या लोगोला पण आपण टाकलं आहे ना KBR, तर त्याच्यामध्ये पण टाकलं आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे आपण बोलत होतो ती म्हणजे क्लीनरचा आज व्हिडिओ काढणारच आहे आपण. तर बघू आता डिला रोडला 5 मिनटं पण नाही, किती मिनटं लागेल आता इथून? तिकडनं खाली उतरला डिला रोडच लागतं, तिकडनं असं वाटतं की आपलं ऑफिस आहे. आता बघू कसं काय असतं, लास्टपर्यंत बघूया. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओ नक्की बघा. आणि आता काय सर्वांनी बोलतो बघूया, काय बोलतं? ऑफिससुद्धा व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुम्हाला, ऑफिससुद्धा बघायला भेटेल, ऑफिसमधले करणारे कामगार सर्व तुम्हाला बघायला. परत आज मेन म्हणजे आपले रणजित दादा पण आहेत, प्लस किरण दादा पण आहेत, दोन्ही मेंबर आहेत आपले खास, तर ते सुद्धा येणार आहेत. जर तुला काम करायला मौका भेटला की स्वामीमधून तुला काम करायचं आहे तर तू करशील का नाही? करेल ना, कारण गाडीचे जे मालक आहेत त्यांची माणुसकी बघता, किंवा जे म्हणजे ते कामगारांना कसं वळवतात किंवा कामगारांना कसं काम म्हणजे असं म्हणजे एक असतं ना माणुसकी, ती माणुसकी या गाडीमध्ये बघायला भेटते. किंवा आपण जर कुठेतरी अदरवाईज कुठल्या पण ट्रॅव्हल्समध्ये गेलो तर त्यांचे मालक हे असं चिडकोर असतात किंवा एखादा कामगार ओरडतात, गाड्यात लेट का झाली, हे का झाली. पण जर तुम्ही स्वामीमध्ये आलात तर मग स्वामीमध्ये आल्यावर तुम्हाला जर कोणत्या म्हणजे कामगारावर एक ती माणुसकी असते, एक प्रेमळपणा असतो, तो तुम्हाला इथं पाहायला भेटतो. पण तसंच जर मला काम करायचा मौका भेटला तर मी करणार, का नाही करणार? बघू आता आपण हाल कराय शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा. आज म्हणजे भाई तू काय बोलला, आज खतरनाक व्हिडिओ होणार आहे, बरोबर. आज फक्त राडा भाई, राडा. किंग तर बसलेत, आज वन मॅन शो आहे. हां एक गोष्ट आत्ता मला कळाली आहे विशालदादाकडून. विशालदादा बोलते आज वन मॅन शो करणार आहे. आजारी असला तरी पण तुम्हाला स्वामीचे जे तुला सांगतो सर्वज्ञ, स्वामीचे जेवढे पण आहेत ना ड्रायव्हर क्लीनर जे पण असू दे, आजारी असले तरी स्वामीवर एवढं प्रेम करतात ना. गाडी जरी लेट असली, गाडी त्या टायमात नेणार, प्लस गाडीवर जाणार पण, केवढा पण आजारी असू दे माणूस त्या गाडीवर जाणारच. आणि विशालदादा पण आज तसाच आहे. आज विशालाला पूर्ण एकदम नाईटमध्ये चालवणार आहे, वन मॅन शो करणार आहे. बघू आता दादा कसं असणार आहे. आपण सूरजदा या लोकांना बघितलं आहे, पण पहिल्याच व्हिडिओमध्ये आपला हा येतो आहे, तर त्याच्यामुळे विशालदादाचा व्हिडिओ कसा येणार आहे पूर्ण शेवटपर्यंत मला सांगा, कमेंट करा. आणि बघा क्वीनला एकदम तिथं लिहिलं पण आहे क्वीन म्हणून, एक नंबर आज गाडी काय असते भाई यार. गाडी लायटिंग लावली तर विशालदादाने एक नंबर. तिथे गाडीवर गेलो बघणारच आपण डिला रोडला. तर बघू आता कसा असतो, शेवटपर्यंत नक्की बघा. चला भेटूया पुढे. तर मित्रांनो आपण डिला रोडला आलो आहे. सर्वज्ञ तर आहे, तुम्हाला त्याचा चेहरा काय म्हणजे आज चिकना आहे पूर्ण. आणि मेन म्हणजे ह्यांनी फेस रिव्हील केलं नाही अजून, पहिल्यांदाच आज KBRच्या अशा व्हिडिओमध्ये महाराष्ट्र टुरिस्ट केअरमध्ये जे आहे त्याच्या आय डीवर तुम्ही जाल ना, त्याच्या अजून फेस रिव्हील यांनी केलं नाही. तर आज याचं तुम्ही फेस रिव्हील बघून घ्या. तर इथे बघा, इथे मोर्याचं ऑफिस आहे या ब्रिजनंतर, तुम्हाला दाखवतो मी. इथे मोर्याचं ऑफिस आहे या ब्रिजनंतर, आणि तिथे मोर्या तुम्हाला थांबलेली दिसले ना तेच ऑफिस आहे. आणि त्याच्या बाजूला जस्ट मलकापूरची जी गाडी आहे बाळूमामा, त्याचं सुद्धा ऑफिस आहे. आणि श्रीचा पण आहे ना बहुतेक, श्रीचा पुढे शिवशक्ती. तर बघू आता कसं. आणि आज मी बोलत असं आज फक्त क्लीनर दादा आणि ड्रायव्हर दादाचे व्हिडिओ, बाकीचे कसं असतात सांगू दादा, व्हिडिओ काढून जातात, टाकत नाही, बोलतात टाकणार. पण हा जो मी व्हिडिओ बनवत आहे ना, तुम्ही कुठेहून बघा. आणि माझं नाव जरी सांगितलं ह्याला तुला माहिती आहे, KBRचं नाव सांगितलं सगळं बघतात, बरोबर. तुम्ही माझं नाव आणि यूट्यूबला सर्च करा ना, A to Z तुम्हाला स्वामीचे 4 व्हिडिओ दिसतील सलग. तर त्याच्यामुळे KBR हे नाव पूर्ण कोल्हापूर समजा, कोकण समजा, गोवा सगळ्या लाईनला फेमस आहे. तुम्ही कुठल्या पण गाडी जाल ना, सगळे गाडीवाले ओळखतात. आपल्या कोल्हापूरचे रूटचे तर सगळेच ओळखतात, मालगांपासून सगळेच. तुमच्या गाडीचे सुद्धा ओळखतात, रिजवान शेटसुद्धा ओळखतात. माझ्याकडे नंबरसुद्धा आहे, जर ते सुद्धा व्हिडिओ बघत असेल तर एक नंबरच आहे. तर आता दादा मी तुमचा व्हिडिओ काढणारच आहे जसं मी तुम्हाला सांगितलं, पण विशालदाचं पण काढणार आहे. हे बघा, हे मोर्याचं ऑफिस आहे जिथे ज्योतिबा दादा आहे ना
तिथे ते काम करतात. तुम्हाला झूम करून दाखवतो मी. ज्योतिबा आहेत काय तुम्हाला दिसतील तर चांगलं आहे. आज बहुतेक नाही आहेत वाटतं ज्योतिबा दादा की दुसरे आहेत. हा बघा गाडीवर पूर्ण नाही दुसरेच आज. गाडी आपली ह्याचीच आहे, संकेतचीच गाडी आहे. पण बघू आपलं तर ऑफिस त्या जो टेम्पो उभा तुम्हाला दिसतोय तिथं आपलं ऑफिस आहे. आणि हे बघा या कोपऱ्याला इथेच पाटीलचं ऑफिस आहे. या कोपऱ्याला आपलं काय आपलं वन मॅन शो आम्ही करतोच आहे ऑफिसच्या ह्याच्या नादामध्ये पण बाकीचं जे पकडून जाल गाडीच्या बाबतीत पण सो आम्ही तर भाई खतरनाक. हे बघा हे पेट्रोल पंप आहे. आणि मित्रांनो हे बघा आपली फर्स्ट ऑफिस महामंडळाचं बसस्टॉप प्लस तिथे कोपऱ्यामध्ये आपली गाडी सांगा तिथे दादा त्यांना जाऊन. ते BMCची गाडी लावले. ते बघा आज 2 टायरी बाहेर काढून ठेवल्या आहेत गाडीसाठी. तर बघू आता कसं काय असतं. चला उतरून बघूया ऑफिसला जाऊन. मित्रांनो गाडी पोचलं आहे बघा. बघूया आता जाऊया पुढे. या बघू गाडीवर कोण कोण आहे आज. भाई आज ऐकत नाही आपण. होणार KBR नाही ऐकणार. हे बघा 2 मेंबर बसलेत. एकच मेंबर आहे. अरे एक मेंबर कुठे गेला. हे आपले स्वामी आजरा ट्रॅव्हल्स ऑफिसचे जे मेन मॅनेजर किरण शेठ. आज दादा बुकिंग चालू आहे. तर बघू गाडी आपली इथे आली आहे आत्ताच आली जस्ट. तर बघू आता गाडीचा प्रवास किती वाजता जाते गाडी काय आम्हाला आमच्या जरा प्रवाशांना गाडीचा तुमचा रूट सांगा. कसा आहे गाडीचा रूट. नवीन गाडीचा रूट सांगा. आपली गाडी बोरिवलीवरून 4 वाजता निघते. चारकोपमधून 4:45 वाजता निघते. बोरिवलीवरून 4, बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव. इथे अरे हे शेट आपले शेट आले. शेट हात मिळवाना शेट. हे मुंबई ऑफिसचे सेकंड मेन मॅनेजर रणजित दादा. हे बघा गाडी लावत आहेत. दादा काय सांगाल आज काय गाडी आज टवटवीत एकदम लावले छोट्यासारखी आतमध्ये एकदम सजवलं आहे. काल बोलाल येणार आहे ना आज तुम्ही. कुठपर्यंत असाल तुम्ही आज. वाशीपर्यंत आज दादा आपले आहेत. किरण दादा दुसऱ्या गाडीवर जाणार आहेत. हे अशी काय आपली गाडी आहे बाहेरून. आणि इथे बघा हे तुम्हाला अजून एक दाखवतो. हे बघा हे जी वस्तू आहे ती मी बनवून दिली आहे स्वामीला. इथे तुम्ही कोपऱ्यामध्ये बघाल डिझाईन बाय यश म्हणून असेल. प्लस हे जे आहे हे आणि तुम्हाला अजून एक दाखवतो या साईडचं सुद्धा ग्राफिक्स आपणच केलं आहे. तर असं काही ऑफिस आहे. आपण आतमधून पण दाखवूया. हे बघा स्वामीचं ऑफिस आहे आतून. इथं देवाचा फोटो इथे तुम्हाला बघायला दिसेल. स्वामी आजरा जे बुकिंगचं ते सगळं कॉन्टॅक्ट नंबर प्लस फोटो. आणि इथे बुकिंग चालू आहे. किरण दादा बुकिंग करतो आहे. दादा तुमचं नाव काय. तुम्ही नवीन दिसलात. हां नवींद्र किती वर्ष झाली मॅनेजरवर आहेत तुम्ही. टेम्पररी असे काय. तर बघू आता व्हिडिओ बाहेरून पुन्हा एकदा गाडी दाखवतो तुम्हाला. भाई साहेब हे बघा एकमेव कष्टाळू माणूस म्हणजे जे क्लीनर दादा आपले. आणि रीना शेठ आपले रीना शेठचं नाव आहे. तर बघू आता गाडी बघा चेकआउट करा. अजून जरा मागून दाखवूया कारण मागूनच गाडी दिसणार पुढून दिसणारच नाही. ही बघा हे आपलं ऑफिस आणि इथेच बाहेर गाडी लागते. आणि बाकीच्या गाड्या त्या जस्ट समोर गल्ली आहे ना ती बघा तिथे उभी आहे. शंकर पार्वती आणि बाकीच्या तिथे आहे. तर चला बघूया. मित्रांनो तुम्हाला माहिती असेल सुभेदार कुठली गाडी आहे. जे बघा अपोजिटवाली गाडी आपली आलेली आहे. जी कुठली गाडी आहे रे बघ. स्वामी सुभेदार आहे की धाराऊ आहे. तर बघू आता धाराऊवर कोण आहे. तर भाई या वाटतं फुल फायटिंग आहे एकदम. 2 गाड्या बघा. हे बघा आली बघा अप्सरा आली. भाई काय लांबून दिसते धाराऊ. व्हिडिओ मारा सांग. हे बघ आली. भाई तिथंच उभी राहते का काय. हां मागे उभी राहते वाटतं. हे बघा ही आपली दुसरी राणी. ही एक राणी आपली आणि इथे एक राणी आपली. गाडीवर कोण आहे बघू काय माहीत. हे बघा
धाराव काय गाडी बनवली आहे. अरे आपले शेठ माणूस आहेत आज एकदम, त्यांचा पण व्हिडिओ काढूया. हे बघा, एकदा हे करा भाई, काय गाडी आहे एक नंबर. ते लुक बघा मित्रांनो, गाडी ही कशी वाटते गाडी तुला? एक नंबर आहे, नवीन आहे पण ओल्ड इज गोल्ड. भाई साहेब हे बघा, पूर्ण आतमध्ये जाऊया आता. गाडी लावू दे, मग आतमध्ये जाऊया आपण बोलायला. हे बघा गाडी आता लावतोय, शेट लावतात गाडी म्हणजे झालं. हे बघा, हे इथे शेट माणूस आहेत आपले, गेले आता आतमध्ये. ही आपली ओल्ड इज गोल्ड गाडी. अरे पूर्ण झाडपालामध्ये गेली गाडी. बघू फिरून. #24 धाराव हे इंस्टाग्राम आय डी आहे आपली, स्वामीची फॉलो करून घ्या. आपल्या सुद्धा आय डीला फॉलो करा यार. काय लावतात ना गाडीला. गेट उघडा आहे की काय? हो गेट उघडाच आहे, गेट उघडा आहे, गेट उघडाच आहे बहुतेक. बघा मॅनेजर एकदम काय ऐकत नाही मॅनेजर आहे. बघा बघा, आता धाराव तुम्हाला बघितली आहे. गाडीचे ड्रायव्हर किंग ड्रायव्हर चारकोप हे आपले धाराव गाडीचे एक मेंबर. अजून एक आपले KBRचे मेंबर आहेत. दादा तुझं नाव सांग. हां तुझं नाव सांग. सौरभ दादा. इथं आपल्याला माहिती आहे, मला तर नाव माहिती आहे, पण तुमच्यासाठी ही गाडी काय मेंटेन ठेवली बघा. या गाडीला पण असं जर समोरच्या गाडी सगळं केलं तर भाई काय दिसेल ना गाडी, खतरनाक एकदम खतरनाक दिसेल. तर आतमधलं हे बघू शकता इंटेरियर. इथं आतमधलं आपण दाखवलं आहे. तर सौरभ दादा आज कुठपर्यंत, आजऱ्यापर्यंत की पुढे जाणार आहे? उद्या डेटापर्यंत. तिथून मग पुढे कोण? बमन बाय तर आहेच, रावडी किंग. तर बघू आता समोरचा आपण ह्याच्यातून जाणार आहे येताना. हां येणार आहे मी, यातून जाणार आहे समोरच्यामधून. येताना दुसऱ्या दिवशी तुझ्या गाडीतून येऊया. हां रिटर्न येणार आहे मी लगेच, व्हिडिओसाठी चाललो आहे. हां गावामधून. हां काय बोलता? श्रीकांत आहे काय उद्या? हे काय सुट्टीवर? हां हां तर श्रीकांत आहे उद्या. बघू आतमधून गाडी तुम्ही बघितली तरी पण एकदा बघून घ्या, आपण व्हिडिओ बनवलाच आहे. तर अशी बघा मेंटेन काय ठेवले नाही गाडी, एक नंबर ठेवलं आहे. लायटिंग बघ भाई, हे बाबा झोपलेत. हे बघा स्वामीचं ब्रँडिंग तर भाई आजरा ट्रॅव्हल्स शेवटी काम भारी भाई. इथे बघा चार्जिंगचं प्लस चार्जिंग पोर्ट आणि तिथे मोबाईल होल्डर. इथे बघा कुशन तर बघा भाई, दाखव एकदा. हे बघ काय दाबतं एकदम सॉफ्ट. मेन म्हणजे सगळ्या गाडीमध्ये AC साठी ब्लँकेट. आणि मेन म्हणजे हा तुम्हाला सांगतो, तुम्ही जेवढे पण बघताय ना शेवटपर्यंत बघा, कारण तुम्ही जर ह्याच्यामध्ये चप्पल ठेवत असाल तर आधीच वॉर्निंग देतो आहे. कारण डोकं फिरल्यानंतर माणूस काय पण करतो. कारण जे आपले क्लीनर मेंबर असतात ते भाई एवढा मेहनत करून जे साफसफाई करतात, आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर चप्पल ठेवत असाल म्हणजे तुम्हाला लाज येण्यासारखी गोष्ट आहे. तर प्लीज त्याच्यात चप्पल नका ठेवू. इतर ब्लँकेट ठेवायचे आणि इथं सामान ठेवायची गोष्ट आहे. आणि त्याचं चार्जिंग पॉईंट प्लस हे इनबिल्ड कुशन आहे. हा काय याच्यामध्ये ऑलरेडी कुशन दिलेले आहेत. तर बघू आता पूर्ण. म्हणतात आपले काचा पॅक आहेत, बाहेरची हवा येत नाही. वर बघा की जरा, हे बघा पूर्ण व्हेंटिलेशन दिलेलं आहे. इथे एवढं व्हेंटिलेशन दिलेलं आहे. बाहेरची हवा काय, हवा हसत खेळत राहणार. तुम्ही फक्त आराम करायचा आणि गावी जायचं. तर बघू आता कसं असतं. पुढे जाऊया. आणि चाललं आहे. हां तुम्ही किती वर्ष झाली गाडीतून आहे? गाडीमधून किती वर्ष प्रवास करताय स्वामीमधून? तरी कमीत कमी किती वर्ष? तर कशी वाटते गाडी? आता दादांच्या पायाला हे झालं आहे, प्रॉब्लेम झाला आहे, तरी दादा एकदम कम्फर्टेबल झोपून गेलात बरोबर. तर गाडी AC प्लस तुम्हाला गाडीमध्ये काय अजून चांगलं वाटतं की गाडी सर्व्हिस कशी आहे, काय कसं आहे? छान आहे, सुंदर आहे. आणि टायमिंगला टाइमला येते ना गाडी? थँक्यू दादा, भेटून खूप छान वाटलं. दादा तुमचं नाव काय? विकास केनवडे. उठताना कुठे? गारगुडी. वाटलंच केनवडेचे म्हटलं गारगुडी. चला भेटू आता पुढे, बाकीच्या तर भेटणारच आहेत. पुढे एक एक करून आपण सगळ्यांना भेटूया. सौरभ दादा होता मागच्या वेळेला पण, यावेळेला पण आहे. ते बघा भेटू नंतर. मित्रांनो बघा 2 किंग दोन्ही लाईनीत. हे बघा साहेब. हो साहेब हॅपी बर्थडे.
हा स्पेशल माणसाचा वाढदिवस आहे आपल्या आणि त्यातमध्ये व्हिडिओमध्ये येणार आहेत. हे बघा किरण दादा पण आहे आपले, हे पण दादा आहेत. आज स्वामीच्या ऑफिसला बाई हे कुठे गेले, रणजित दादा कुठे गेले? रणजित त्यांचा काढला हो. तुम्ही बड्डे मॅन तुम्ही आहे. 865577. हे बघा इथे दादाचा हिशोबच चालू आहे अजूनपर्यंत. बघू आता व्हिडिओ कसा असतो. स्वामी ऑफिस तुम्हाला दाखवलं आहे, हे रूट आहेत बघून घ्या एकदा. हे पुणा रूट आहे, पुणा सातारा कराड कोनवडे निटोरी कापशी मार्गे नरी निप्पाणीला उतरते. आणि जी गारगुटी मार्गे असेल, गारगुटी मार्गे म्हणजे उत्तूर त्या साईडूनच ना, उत्तूरला जाते. आणि बाकी काय बघू आता कोण कोण भेटतं काय. बघा पॅसेंजर बघा, नुसते स्वामीचे पॅसेंजर बघा. 2 ट्रॅव्हल्सच्या 2 याचे गाड्या उभ्या आहेत. पॅसेंजर तुम्ही बघू शकता पूर्ण पॅसेंजर असं म्हणजे 2 गाड्या उभ्या असून पॅसेंजर बाहेर उभे आहेत बघा वेटिंगसाठी. म्हणजे स्वामी गाड्या अशी बनवले. आणि पहिलाच मोठं एकदम ऑफिस आहे ते स्वामीचंच आहे. तर बघू आता कसं असतं. अजून एक मेन मॅनेजर आलेत. हे बघा अजून एक मेन मॅनेजर स्वामी ट्रॅव्हल. बघू कसं असतं लास्टपर्यंत व्हिडिओ बघा. बसलेले आहेत आता सौरभ शेठ. इथे आपले शेठ आहे. असं करा शेठ असं काय ऐकत नाही. सौरभ दादा बसला आहे, किरण दादा आहेत. हो एक माणूस ॲड झाला आहे आज व्हिडिओमध्ये. नाव सांगा. थांबा कोपरा आला त्याचं नाव सांगा. विवेक पाटील. किरण दादा आणि रणजित दादा तर आहेत. बघू वाशीवरून परत आहे ना काय? वाशीवरून परत नाही काय दादा? नाही गाडीवर झाला. हॅलो अरे ये ना लवकर. चला आपली गाडी निघाली आहे. हा मी समोरला काय समोरला गाडी हां समोरून गाडी दाखवतो कशी चमकते. हे बघा समोरून गाडी बघा, समोरून ही बघा गाडी. काय गाडी दिसते बाई, गाडी एक नंबर. आणि हे डॉन आहे डॉन. हे बघा गाडी काय दिसते, एक नंबर गाडी दिसते, एक नंबर. दादा आज पूर्ण राडा ओढतात, राडा एकदम. बघू आता गाडी आहेत. बाबा केक आणलाय शेटचा केक आलाय. शेट बसताय इथं सगळे मेंबर स्वामीचे सगळे मेंबर आहेत. बघा सगळे मेंबर A to Z मेंबर आहेत. बंद कर व्हिडिओ तुझा. आणि काय करू आता. काढला आई सगळे ए माझा फोटो काढ पहिला. काढतो इथं बघा. एक नंबर तुमचा इथं बघा. हो इथं बघा शेठ. हो इथं बघा. हे गिफ्ट आणले. काढला फोटो काढला. चला लवकर. एक मेंबर आहेत. करणार हो, यूट्यूबला जाणार आहे. यूट्यूबला इंस्टाला टॅग करा मला. करणार. हे मॅनेजरचे कष्ट. तर मित्रांनो हे बघा देवाचं नशिबाने आज आपले व्हिडिओ पण काढतो आणि गाडीमध्ये बघा किती फॉलोअर, एकच बाकी आहे. आणि दादा फॉलोच करणार होते. बोललो व्हिडिओ काढतो. आणि 1 2 3 झाले ना भाई. 1900 फॉलोअर कंप्लीट. बोला गणपती बाप्पा हो रे भाई. खरंच मी एवढा आनंद झाला ना. पहिली ट्रिप सर्वज्ञासोबत पण आहे. आणि भाई बोललो 1900 देवाच्या कृपाने झालेत भाई. आणि ते पण गाडीमध्ये झाले. खरंच भाई खरंच एक नंबर. तर चला आता मला प्रेम देत राहा KBRला.
आणि सर्वज्ञाला पण पर्यंत त्याचे पण आता 400 होतील थोड्या वेळ दिवसात. तर लवकरात लवकर KBRला जाऊन आणि महाराष्ट्र टुरिस्टला तिकडे जाऊन लवकर फॉलो करा नवीन नवीन अपडेटसाठी. तर आत्ता तर आपण आलो आहे ह्याला योगी हॉटेलला. योगी हॉटेलला कमीत कमी आता वाजले आहेत 8:30 म्हणजे 8 वाजायला आलेत. तर आपण योगी हॉटेलला बसलो बघा. बघा एक नंबर शेवटपर्यंत भेटवा. त्याला भेटूया डायरेक्ट पुढे. तर मित्रांनो सर्वांनी इथे डोळे चोळतोय. हे बघा कांतारा, श्री संत बाळूमामाची गाडी, कांतारा गाडी जी पहिला शिवरामेश्वरची होती. ही गाडी इथे उभी राहते, बघून घ्या. हे दादांचं प्रमोशन पण हळूहळू व्हायला लागलं स्वामीमधून. दादा तुमचं नावच विचारलं नाही मी. नाव काय तुमचं? हां रवींद्र दादा. लाईट बंद आहे तरी पण ग्लो बघा चेहऱ्यावर, ग्लो बघा. राशा आहे बघा, शिवशाही उभी आहे, साखर भाभमेट सुंदरी आहे, साखरपा. परत इथून ST महामंडळाच्या पण आहेत. प्लस इथे स्मार्ट बस. आज तुम्ही फक्त बघा हो शेट, तुम्ही फक्त म्हणजे काय बोलाल आज KBR बोलाल तुम्ही. असा व्हिडिओ फाडतोय एक नंबर असा व्हिडिओ. क्वालिटी आणि क्लिअरिटी तुम्ही बघू शकतात. अजून थोडं क्रॉसिंगवाला मी एक फोन केलेला सूरज दादाला, तो क्रॉसिंगला आहे अपोजिट गाडीवर, त्याचासुद्धा व्हिडिओ बनवणार आहे आपण. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. कसं वाटतं अजून? निवांत एकदम बघा लास्टपर्यंत बघा. आता आपण आलोय वाशीला. दादाने आणले लवकर गाडी वाशीला. कमीत कमी आता वाजले तर मित्रांनो आता गाडी आले वाशीला. मेंबर अजून आपल्यासोबत आहेत, आपले खास मेंबर एकदम. आपण खास त्यांना बोलवले आज व्हिडिओसाठी. आपले रणजित दादा. दादाने आणले लवकरच गाडी. तर आत्ता आपण आहे वाशी टोल नाका पास करून आल्यानंतर जो स्टॉप येतो मेन जिथं गाड्या भरतात प्लाझाच्या इथं. आता सेक्टर 17मध्ये आपण गाडी लावली आहे. हे बघा एक नंबर. हे बघा पॅसेंजर बसवत आहेत. हा एक साईडला सेटिंग आहे इथं. आज सगळं असं गडबडलं सगळं गावाला. सासवाड्याला किती बसणार आहे? 2 आहेत 2. ते ही एक सुकण्याला फोन लावू नको. ती पुढच्या गाडीत आहे फक्त आपत्ती नंबर नंबरला चला काय बोलते ना आपत्ती खालून घ्यायची गाडी. त्याला रनिंग मध्ये घ्या. आता किती शिटा गाडी आहे? मगाशी ती. चला मित्रांनो आता आपण पोचलोय कामोट्याला किती वेळ थांबते गाडी काय माहिती. सांडपाडा आहे माहिती नाही हो. डेली पॅसेंजर नाही आम्ही. कधी रे तुम्हाला सगळं कानार कोपरा माहिती मुंबईला. हे बघा एनटी ट्रॅव्हल्स जतची गाडी उभी आहे इथं. निखिल ABT एक्सप्रेस. ABT नाही रे, एनटी. कोणते ही जाऊ दे, ते आपण बघत नाही. हे बघ लोकरे बंधू थांब गाडी भरायला लागलोय. थांब बदलापूर गाडी आहे. बदलापूर महालक्ष्मी बदलापूर तुम्ही बघू शकाल. गाडी तर लांबूनच समजायला लागल्या. पुढे ये म्हणा. महालक्ष्मीच्या मागे एकदम अशी चमकतं बघा गाडी कशी. टकाटक गाडी. 5 मिनिट. हां 5 मिनिट. हे बघा मित्रांनो महालक्ष्मी बदलापूर गाडी. महालक्ष्मीच्या पुढे घे. महालक्ष्मीच्या पुढे घे. गाडी आहे. ही बघा महालक्ष्मी गाडी. आणि समोर पवन जी मगाशी आपण बघितली. कुठं आहे रे?
हात दाखवाय सांगा की त्यांना. इथं बघा. अरे थंडा घ्यायला गेला हा 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 ते स्ट्रिंगसाठी याला थंडा घ्यायला स्ट्रिंग एनर्जी त्यांनी पिलीच नाही. हा म्हणजे आम्हीच पिली. अरे त्याला टोपीला नंबर 90-49 वाला द्यायला सांगितलेला, त्यानं सतत ते 94 टाकलेला आहे कोणत्या टोपीवर? आतमध्ये. हा साहेब बोला की. हा बोला की. हो आहे की. मी आता ठीक आहे. आरती घोड़े दो तलवारें, जंजीर में टाइगर जकड़ा राजा मेरा. आज साल्याला हक्क तुम्हाला भारी आहे अमरात. मोहम्मद को एक ऐसा डायलॉग मार डाला पैसे. अरे एक लाईन के उसका मेरा ना दिला नहीं वो सामने आपलं हे विकास इथनं घेतोच काय पण नाही तर परत ते खाली घालू दे ना. भाऊ एक काम घे ते मोहम्मदचा माझ्या एरियाला मध्ये घेऊन फोटो मारला ते फोटो मारा झाला. अरे चल 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 सर काय चल सर बघूया. आता इथे इथे एवढं मला सोलापूरचे मेन पॉईंट इथे असतंय. सोलापूर जाम नाही. उमरगा हे सोलापूर उमरगा बंगला. या किंमत काय? अरे इथं ती माझ्या गाडीत आहे. इंडिकेटर द्यायला लागले की तर आता शेट चालत बदलापूर गाडीत. यांची गाडी ती बदलापूर. हे बघा पवन लाईनीत उभे आहेत लाईनीत. हे बघा आली बघा राणी आली बघा. बदलापूर किंग अजिंक्य दाराचे मेन आपले जे मॅनेजर आहेत मेन मॅनेजर आपले चाललेत अजिंक्य दारावर. क्रॉसिंग करणार आहे की चला थांबा आता इथं. आणि वॉशरूम ब्रेकसुद्धा आहे. बघू आता. तर मित्रांनो तुम्ही बघितलात तिथं सगळ्या गाड्या उभ्या आहेत आणि इथे आपली गाडी उभी आहे. आता आपण आलं कामोट्यामध्ये. मागाशी चुकून मी कामोटा बोललो. तिथे सांडपाड्याला उतरलो आपण. बघा गाड्या सगळ्या चालल्या आहेत तर चुकून मी बोललो. तर आता आपण कामोट्यात आहे. तर बघा भाई गाड्या बघा गाडी काय दिसते. गाडी एक नंबर दिसते. मागे बघा वैभव आहे पवन हे विजयलक्ष्मी आणि मग आपली गाडी. खाडते का वडते का बघ कोण वैभव पहिला स्वामीमध्ये होता रे गाडी हे करतात. तो स्वामीमध्ये होता आधी. त्याला गाडीवर राजीनामा केला कधी सलीम ड्रायव्हर. हा गणितचा बारका कारकुडा माहिती नाही तुला. अरे तिने नेमून मला मूठ काय तो बघ. इथे बघ इथं बघ. शाळेची जायची ट्रेन मध्ये आता बिझनेस क्लास घेतो प्लेन मध्ये असला का बघतो वाचतोय नक्की माणूस एका हायवेने ट्रेन मध्ये कागदावर जात
तुला दिसतात नक्की शाही करा त्याला पण आपल्या व्हिडिओ ते उभा राहते आणि व्हिडिओ हां तेच बोललो की दारू प्यायलेत आणि ते ॲडव्होकेटची गाडी आहे. जिंकण्याचा मोह नाही हारण्याचे भय नाही जिंकण्याचा मोह नाही हारण्याचे भय नाही स्वामी शक्ती ज्याच्या पाठी वेदनेच्या सुटती गाठी स्वामी शक्ती ज्याच्या पाठी वेदनेच्या सुटती गाठी सोबतीला नाही कुणी सोबतीला माझे स्वामी सोबतीला नाही कुणी सोबतीला माझे स्वामी उन्हामध्ये सावली कॉंग्रेशन किंग टाक किंग हो बी का तो कुठं खाली चालला बघ त्यांचं ऑर्डर खाली इकडनं खाली माहिती आहे इथून आहे बघ खाली आयशावीला लोणावळा खंडा आणि हा पुणा टोल त्याला मन सीटच्या आतमध्ये पाय टाका तर मित्रांनो आता जस्ट गाडी पोचली आहे हॉटेलला नीलकमलला बघा बाकीच्या गाड्या पण आहेत तर बघू आता आतमध्ये जाऊन सर्वज्ञ कुठे गेला सर्वज्ञ इथे गेला श्रीनाथ बघतोय सर्वज्ञ आहे बघा स्वामी गाडी बदलापूर मगाशी जी होती तिथे बदलापूर गाडी इथं पण श्रीनाथ सगळ्या श्रीनाथ आणि स्वामीच्याच गाड्यात बघू आता आतमध्ये जाऊया चला तर जेवायला आलो आहे आत्ता जस्ट पोचली गाडी इथं जेवतो आहे चिकन शेवभाजी बघू आता कसं काय मित्रांनो आत्ता जस्ट गाडी थांबली जेवायला जेवलं पण कसं वाटलं बघा दोन्ही विरार किंग चारकोप किंग दोन्ही गाड्या एकसाथ उभ्या आहेत आणि इथं पण आपली बोरवली दुसरी चारकोपवाली ही बघा पवन गेली बघा पवन अशा काही गाड्या इथं तर जास्त करून श्रीनाथ आणि भोजिंगच्या लागतात आणि महाकाली असेल तर जास्तीत जास्त पण आपली स्वामी बघा काय दिसते आणि खाली मेन म्हणजे बघा काय नवीन लावलं आहे लाईटिंग फर्जन आणि आपली सरसेनापती अरे महाराजा आता आली आहे तर बघू कसं काय असतं
व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ सांगा जा कसा बघायचा सगळ्यांना व्हिडिओ. व्हिडिओ काय पॉपकॉर्न घ्या आणि बघत बसा. 2 तास कुठं हलू नका. बघा या गाडीचं बॅगचं तुम्ही बघा लायटिंग लावले आहे. आपण अजून लावली नाही एवढी, नवीनच गाडी आहे म्हणून. हे बघा काय गाडी दिसते यार खरंच. गाडी म्हणजे आहा नाद नाही. तर बघूया आता मागे घेताना डायरेक्ट भेटूया. चला काय गाड्या आल्याबरोबर आहे ते गाड्या आल्याबरोबर सगळं कसं गप्पू नाटक पडायला काय कोणाची नाटक गाडीची होय? आहे ना आमच्या गप्पूमध्ये नाही ते बघितलं मी मागाशी दिसलं की हो दिसून येत आहे डोळ्यातून माणसाच्या. काय नसतंय नसतं. आता एका शब्दात त्यालाच काढलं हो ड्रायव्हर भाऊ. मी लाईट लावली आपली. अक्षय दादा नको 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 बंद कर. नाईटचा व्हिडिओ आहे बंद करतो. मुंबईपासून काढत आलो आहे. कमीत कमी 200 व्हिडिओ असतील आता मुंबईपासून. घाट ऑफिस बड्डे सगळं. तुमची गाडी कुठं दिसतं ना म्हटलं भाईंदर गाडी लेट आहे वाटतं आज. त्यांची सगळ्यांची घाई. केक कापा केक कापा लेट व्हायला लागला. चारकोपचा तूच का? मी गोरेगाव. गोरेगावला ना तिथे रिव्ह्यू करते ते बाबा तुला सांगतो त्याला सांगितलंय रस्त्यावरनं पण व्हिडिओ करते ते. त्याचा बाबा समजतं गाडीत होतं ना आज ते सांगितलं उद्या येऊ नको. कोण समर्थ होय?
तर मित्रांनो आता मी जरा झोपलेलो, तर आत्तासुद्धा आपण कोल्हापुरात अजून पोचलो नाही, कारण समोर तुम्ही बघू शकता पाऊस पडतोय. पाऊस तुम्हाला खोटं वाटतं, पुढे जाऊन जरा दाखवतो. हे बघा अक्षरशः पाऊस पडतोय, त्याच्यामुळे जरा गाडी थांबले. बघू पुढे भेटू. माझा मुद्दा 6 वाजेपर्यंत राहिले गाडी आहे. गाडी बडाबड मारतो गाडी मारो रोड काय गाडी मिल्या का काम अच्छा रे, मिल्या त्याला काम अच्छा. तुमची गाडी दर असते, दररोज असते. एवढा कसं आहे गाव, सकाळ सकाळ हवा बोललो ना तुला, इथली हवा आणि तिथली हवा कशी वाटते. काय बोलतो? असं करायला जसं काय शिरला मला बाळूमाच्या नावानं चांग भलं. तर मित्रांनो आता आपण होतो पोचलो आदमापूरमध्ये. आपण उतरणार आहे गारगोटीत. हे बघा, मला कर्नाटकचा ड्रायव्हर पाहिजे. हे बघा. आमची जबाबदारी येते आहे की नाही. आता तुम्ही पहिला बघितलं असणार. आम्हाला गाड्या पावसात गाड्या राहत आणि त्यात नवीन गाड्या तो कसं आहे, नवीन गाडी टायरा आहे ना, लगेच स्लिप होतात. रोड असतं जास्त आणि आडा बटन असतं त्याला. आणि याला बटन कसं असतं, पिलेलं असतं पूर्ण. पावसात आईल बिल पडलं असणार हा, त्याला किती घाई आहे बघा. म्हणून तर चालू आहे गाडी. पुढच्या ट्रॅफिक लिहून ठेव म्हणतं, एवढे टायमिंगला जाणार. मी कोवाडमध्ये लिहतो की म्हणतो, टेन्शन करू नका. कोवाडमध्ये येऊन लिहतो, निवांतमध्ये फोन केल्यानंतर ना म्हटलं आम्ही पण टाइमपास करतो. एक दिवस होत आहे आता. ऐसा रस्ता भेटून द्या. आता गाडी मारू शकते की नाही. तिथे पाऊस पडलाय आणि इथे पाऊस आहे नाही. मी एकट्या राहिला असतं की नाही, अजून पण ते कुठं सोडून गेलं असतं की. एकटा पाहिजे होतं गाडीत. दादा एक फोन आलाय बघ, ह्याच्या घ्या म्हणाव चला. तर आता आपण पोचलोय टिट्ट्याला, मुदाळ टिट्टा.
वाला भी हमारे थांबू दे खाली. तर मित्रांनो आपण रेडी आता उतरायला. हे बस स्टॉप आलेलं आहे, गारगोटी बस स्टॉप. चलो दादा, मिलते अगले टाइम. अभी शाम को आएंगे कि शाम को नहीं ये रहेगा क्या? तर बघूया आता कोण कोण असणार संध्याकाळी. जर जमली तर हीच गाडी किंवा मग दुसरी गाडी. सो आम्ही हे बघा महालक्ष्मी बहुतेक उभी आहे. ओल्डवाली सांगू शकणार. महालक्ष्मी जगदंबा कोकण गाडी. कोकण गाडी. हे बघा इथे आपल्या मुकुंददाचं ऑफिस आहे, तुम्हाला माहिती असेल. आपला मुकुंददा त्याचं ऑफिस आहे. तिथून त्याचं डिस्क्रिप्शनमध्ये नंबरसुद्धा देईन, इथे स्क्रीनवरसुद्धा नंबर देईन. तिथूनसुद्धा तुम्ही गावावरून बुकिंग करू शकता स्वामी ट्रॅव्हल्सचा. आणि आजराचा सुद्धा ऑफिसचा नंबर देईन, तर त्याच्यावर तुम्ही बुकिंग करू शकता. आणि आता आपण उतरणार आहे गारगोडीत. हे बघा मुकुंद ट्रॅव्हल्सचं ऑफिस ते आता येईल, दिसलं का? हा बघा मुकुंद ट्रॅव्हल्स रेडमध्ये आहे ना ती वाली. तिथे आपली गाडी संध्याकाळी बरोबर 7-7:30पर्यंत येते. तर बघू अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि एन्जॉय केला असेल व्हिडिओ तर पूर्ण भावाला सपोर्ट करा. आणि चला आता आपण उतरूया. गाडी जाताना आता एक शॉट घेऊया. आणि सकाळ सकाळ गारगोटीमध्ये आपण आले. बघू. चला बाय बाय आणि काळजी घ्या तुमची. तर मित्रांनो नमस्कार, तुमचं स्वागत आहे. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ आपल्या गारगोटीमध्ये. गाडी आता बघा, गाडी इथे उभी आहे. गाडी लेट झाली कारण जरा पावसामुळे प्रॉब्लेम झालेला. तर बघू आता कसं काय असतं. लास्टपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तुला थांब मेसेज दाबतो थांब. तर नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. गाडी चढलेली आहे कोल्हापूरला गारगोटीमध्ये. आणि हे गारगोटीचं स्टँड आहे, तुम्ही बघितलं असेल. हे बघा गाडी निघाली. चलो गाडी गेलेली आहे. चार्जर बिलचं काय ठेवलं नाही ना त्याच्यात. गाडीला बाय करताना कसं तरी वाटतंय. चला आता जाऊया डायरेक्ट घरासाठी. बाबा आपल्याला बघ इथे घरासाठी जायला, इथे एस टीला जायला लागेल आता. चला भेटू अशाच पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. शेवटपर्यंत बनत राहिल्याबद्दल धन्यवाद. तुमचा खूप खूप मंडळ आभारी आहे. चला असाच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. गणपती बाप्पा मोरया.